अखिला उठा. अखिला, हर्षू उठा, सकाळ झाली. उठा बाळांनो, उठा, सकाळ झाली, उठा. ही एक सत्य घटनावर आधारित स्टोरी आहे. तर चला पाहूयात. ह्या आहेत रेखा बोगा आणि त्यांची कुटुंब. त्यात 2 मुले आणि त्यांचे जीवनसाथी. खूप आनंदी असे जीवन चालू असताना त्यांच्या जीवनात अचानक काळोख्याचा अंधार येतो. त्यांना कळतं की त्यांच्या दोन्ही मुलांना खूप मोठा आजार आहे. आजार असा आहे की ती दोन्ही मुलं थोडं जरी टेन्शन किंवा खेळताना डोक्याला जरी लागलं तरी ते लगेच बेशुद्ध पडतात. हे त्या पालकांना कळाले. तर चला पाहूयात पुढचे जीवन त्यांचे कसे जाईल ते. हर्षवर्धन, अखिला, चला ब्रश करा, घ्या. चलो चलो चलो, घरा जा जा. अखिला, 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 ओ अखिला, 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 ओ अखिला, अखिला, ओ अखिला, 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 ओ अखिला, 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 ओ अखिला, 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 हर्षू, आंघोळ करायचं, चल बाळा. चलो चलो, आंघोळीला जायचं, चला चला. जम्प. हर्षू, डोळे झटके आले हर्षूला परत हो झटके आले. कसं करायचं सारी वाजता यायला लागलं असं किती वर्ष चालायचं काय करायचं कळत नाही सारखं चालायचं महिन्यात 2 महिन्यात सारखं काय चालायचं.
अखिला खेळत जावा थोडंशी. घरी जायचं आपल्याला. जा. अखिला अखिला ए उठ अखिला. अखिला 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 चला हॉस्पिटलमध्ये चला अखिला. ए अखिला अखिला ए अखिला अखिला उठ. ए अखिला उठ. चला चला हॉस्पिटलमध्ये. घ्या गाडी चालू करा तुम्ही. अखिला दाखवायचं आहे का कोणाला? माझ्या मुलीला दाखवायचं होतं. काय नाव आहे? अखिला गोगा. हो कुठे वय किती आहे? 7 वर्षाची आहे. कुठे राहता? MIDC मध्ये सोडली. हो तुम्ही इन्फॉर्मेशन बसून घ्या मॅडमला इन्फॉर्म करते. हो हो ठीक आहे तुम्ही मॅडमांना भेटू. ठीक चालेल. तुम्ही बसा येतं मॅडम काय झालं का तुमच्या मुलीला? आणि असं खेळत खेळत ना खाली पडलं ना झटके येते. जन्मापासून आहेत का? नाही एक वयाच्या 6 वर्ष झाला नंतर ना. चला त्यांना बेडवर घेऊन येते. ओके मॅडम चला. इथे जाऊ. ते बाहेर थांबा एक मिनिट थांबू शकतो. चला जाऊ. हात घ्या बाळा. अगं एकांना कॅबिनमध्ये पाठवा. ओके. सगळं काही ठीक आहे पण काही शंका आहेत. ते आपल्याला समजण्यासाठी आपण काही टेस्ट करावं लागेल. ठीक. ते मी लिहून देते तुम्ही टेस्ट करा आणि मला कळवा. ठीक. टेस्ट करा आणि रिपोर्ट कळवा. ठीक आहे थँक्यू. हे टेस्ट आहे ना तुम्ही इकडून सरळ जाऊन डावीकडे जावा तिथं तुम्हाला फक्त लॅब भेटेल. हे टेस्ट तिथं होते. ओके थँक्यू.
टेस्ट करायला सांगितलं. थँक्यू सर. रिपोर्ट दाखवायचे आले का? मॅडम त्या मुलीची रिपोर्ट आहे. ठीक आहे, बोलवा त्यांना. ठीक आहे. या तुम्हाला मॅडम बोलू. त्यांना बसवायचं. बसा. मी जाऊन येते. बस. बस. रिपोर्ट सगळे बघितले. तिला लहानपणापासून आलेला आहे का? हो. हा आजार तुम्हाला आहे का? नाही. हा आजार तुम्हाला आहे का? तर हा आजार तुमच्या मुलाला तुमच्यापासून आलेला आहे. हा आजार अनुवंशिक आहे, तर काय घाबरण्याचे कारण नाही. तर मी औषधं लिहून देते, तर आजार 3-4 वर्षात शक्यतो कमी होईल. हे औषधं घ्या, परत मला दाखवा. ठीक. धन्यवाद मॅम. अखिला, हर्षू, चला औषध प्या. या या या. बसा खाली. ये हर्षू, खाली ये. औषध पाजले होते बघा. हर्षवर्धन, ओ हर्षवर्धन, हर्षवर्धन, ए हर्षो,
हर्षू उठ. ए हर्षू. हर्षू उठ. उठ हर्षू उठ. ए ए हर्षू उठ. हर्षवर्धन. हर्षू उठ. हर्षवर्धन. हर्षवर्धन उठ. हर्षवर्धन. उठ हर्षू डोळे उघड. डोळे उघड हर्षू डोळे उघड. ए हर्षू डोळे उघड. हर्षवर्धन. 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 हो हर्षवर्धन. हर्षवर्धन डोळे उघड. हर्षू डोळे उघड. अरे वा कराटे क्लास. स्पीड स्पीड. स्पीड पाहिजे. गुड चल फास्ट. स्पीड स्पीड. हा बोला. पुणे मॅम. हो मी कराटेचे क्लास. काय काय शिकवतो? मी तायक्वांदो, जुडो, जिम्नॅस्टिक आणि कराटे शिकवतो. हो ठीक आहे चालेल ना. आम्ही क्लासमध्ये 5 वर्षाच्या पुढच्या विद्यार्थ्यांना. किती वर्षाचा आहे? सर ह्याला 5 वर्ष 5 वर्षाचा आहे. ठीक आहे चालेल. 5 वर्षाच्या पुढच्यालाच घेतो आम्ही. हा मुलगी 7 वर्षाची. ओके. काय नाव बाळ तुझं? हर्षवर्धन. गुड. तुझं? अखिला. गुड. मॅम क्लासमध्ये ह्या दोघांसारखेच आणि बहीण भाऊ आहेत. त्यांची प्रॅक्टिस बघा कशी आहे. इकडे काढते आणखी दोघं इकडे. ओके या पटकन. मॅम हे असं लहान विद्यार्थ्यांना आम्ही शिकवतो. तुमच्या पण विद्यार्थ्यांना आम्ही शिकवतो. ओके. मला एक महत्त्वाचं बोलायचं. हा बोला की मॅम. सर यांना लहानपासून दोघांना झटके येतात सर. अरे बापरे कसं काय? झटके म्हणजे कसं सर एखाद्या वेळेस खाली पडले किंवा डोक्याला मार लागलं किंवा जास्त असं टेन्शन वगैरे घेतलं की त्यांना लगेच झटके येते सर. हां दोघांना लहानपणापासूनच हा आजार आहे सर. ओके. हो मॅम तुम्ही बोललेलं ते खरं आहे. झटके येतात म्हणजे तर तुम्ही बोला जाता खाली पडलं किंवा त्यांना खूप टेन्शन आलं किंवा हसलं तरी पण त्यांना झटके येतात. आणि कराटे म्हणजे कसं असतं कंटिन्यू पडायचं गेम किंवा फाईट असतं. लागलं त्यांना मार चेसला वगैरे का असतात. गेम पूर्ण हातापायाने मारायचं असतं. मग त्या दरम्यान त्यांना जरी काय झालं तर खूप रिस्की आहे. त्यामुळे सॉरी मॅम तुम्हाला मी ॲडमिशन देऊ शकत नाही. सर प्लीज असं बोलू नका सर. नाही मॅम कसं आहे रिस्क आहे भरपूर. जर तुम्ही असं झटके वगैरे म्हणतात तर विद्यार्थ्यांना काय झालं कोण जबाबदार असणार? सर सगळी जबाबदारी मी घेईन. तुम्ही जबाबदारी घेताय. सगळी जबाबदारी मी घेईन कारण कसं त्यांना गोळ्या औषधे सगळे चालू आहेत सर. या आजारामुळे मी पूर्ण थकले सर. तसं सर औषधं चालू आहे. त्यांना मेंटली आणि फिजिकली मला दोन्ही स्ट्रॉंग बनवायचे सर. त्यामुळे मला ॲडमिशन प्लीज द्या अशी माझी इच्छा आहे सर. ठीक आहे मॅम घेईन मी पण एका शर्तीवर. तुम्हाला क्लासमध्ये तर आम्ही कोणाला पॅरेंटना अलाउड करत नाही पण तुमच्या दोघा मुलांना बघता मी लहान आहेत खूप. कंटिन्यू तुम्ही 1 महिना क्लासमध्ये या बसा त्यांच्यावर. मी त्यांची खूप नॉर्मली प्रॅक्टिस घेणार. नंतर जसं त्यांनी मला कम्फर्टेबल वाटेल त्यानुसार त्यांची मी फाईट किंवा प्रॅक्टिस हळूहळू वाढवेल. ओके तुम्हाला काही प्रॉब्लेम? त्यासाठी तुम्हाला ॲडमिशन फॉर्म भरून द्यावं लागेल. त्यावरचे काही शर्त वगैरे आहेत त्या तुम्हाला सगळे मान्य असतील तर तुम्ही क्लासमध्ये ॲडमिशन. ओके चालेल.
वेलकम मॅडम. क्लासचं टायमिंग काय असेल? मॅम रोज 5:30 ते 7:30पर्यंत क्लास असतं आपला. त्याला थोडंफार एक थोडं दिवस नॉर्मलसाठी जातो. तुम्ही कंटिन्यू तुम्हाला 1-2 तास जसं जमेल तसं बसून तुम्ही त्याला घेऊन जाऊ शकता. चालेल. ठीक आहे, चालेल. चालेल. उद्यापासून घेऊन यायचं. हो ठीक आहे, चालेल. मला एक सांगायचं होतं. आज मी मुलांना बाहेर फिरायला घेऊन गेले होते तनिष्का पार्कमध्ये. तिथं कराटे क्लास बघितले मी, म्हणजे मुलांचं, लहान मुलांचं, प्लस ते 10वीच्या आत वयात असं असलेल्या मुलांचं कराटे क्लास मी बघितले. तिथं आपल्या दोन्ही मुलांना जॉईन करायचं का? नको करायला उगा तिथं महाराजांचं लागतं. नाही, मग आता त्यांच्या अशा परिस्थितीमुळे त्यांना आपल्याला काहीतरी म्हणजे मानसिक स्थिती त्यांची सुधारावी लागेल, तर आपल्याला ॲडमिशन करावं लागेल मला असं वाटतंय. कारण त्यांच्या मनातली भीती जायला पाहिजे ना. त्यांनी किती दिवस असं घाबरून राहणार. कराटे क्लासमुळे जरा मानसिक आणि शारीरिक स्थिती पण सुधारेल मला असं वाटायला लागले. उगा कराटे शिकताना काय मार नाही, बीर लागला, नाही. उगा परत धक्क्या आलं, उगा सिरियस काय झालं. नाही, क्लासमध्ये मी सरांना विचारले, त्यांनी मला तिथं 1 महिना 2 महिना बसायची परमिशन दिली. म्हणजे अचानकच काहीतरी झालं तर मी ॲडजस्ट करू शकते ना, म्हणून म्हणायला लागले. बघा, मला तर वाटते की 100% क्लासमुळं काही फायदा होईल. थोडे दिवस आपण रिस्क घेऊ वाटलंच तर. रिस्क आता आपण एवढं रिस्क घेतलं म्हणतो, थोडंसं रिस्क घ्यायला काय चाललंय आपलं. बघू, नाही, विचार करा. मला तर वाटतं 100% त्यांची परिस्थिती सुधारेल. मी सरांना सांगितले, त्यांनी परमिशन दिले. त्यांची पूर्ण कंडिशन मी त्यांना सांगितले. त्यांनी पण आधी हेच म्हणलं होते की नाही, ॲडमिशन वगैरे नाही होणार, पण जबाबदारी आपण घेऊ शकतो. काही झालं तर पूर्ण जबाबदारी आपली असणार आहे. असं तसं आपण रोज उठून त्यांच्या कंडिशनमुळे रडतच आहोत. औषध चालू आहेत, दवाखान्याला दाखवते, तरी पण त्यांची कंडिशन काही सुधारत नाही आहे. थोड्या ह्या कराटेच्या क्लासमध्ये मला वाटते की त्यांची परिस्थिती सुधारेल, मानसिक स्थिती त्यांची सुधारेल. भीती असते ना, ती भीती जाईल त्यांच्या डोक्यातून मला वाटते. विचार करा, घालूत आपण क्लासला, फायदा होईल त्यांचा. आपण दोघं मिळून हे जबाबदारी घ्यावं लागेल मला असं वाटतं. मी बसते क्लासमध्ये, असं पण तसं मी घरीच असते, काय काम नसते. जाऊन 1-2 तास क्लासमध्ये मी बसते त्यांच्यासोबत. काय झालं की मी लगेच हँडल करू शकते ना. बघा, विचार करू नका, घालू प्लीज. परत पुन्हा काय झालं, कराट्यामध्ये गेलं, परत पुन्हा त्रास झाला, काय तर झालं तर तुझं जबाबदार. तुम्ही त्याचं टेन्शन घेऊ नका. आपल्या मुलांची काळजी मी घेते. असंच करत राहिलं तर त्यांचं मोठे झालं, त्यांना कुठं बाहेर पाठवायचं पण आपल्याला मुश्किल होईल ना. आतापासूनच त्यांना स्ट्रॉंग बनवलं तरच ना पुढे त्यांनी त्यांच्या पायावर उभं राहू शकतात. त्यांची जिम्मेदारी घ्यावी लागते. मी घेते, तुम्ही टेन्शन घेऊ नका. मी घेते, तुम्ही टेन्शन घेऊ नका म्हणाला. त्यांना सक्षम बनवायचं असेल तर आपल्याला हे पर्याय निवडावंच लागेल. काळजी घ्यावी लागते. मी काळजी घेते, तुम्ही टेन्शन घेऊ नका. चालतंय. ती जबाबदारी घेऊन
मग बघ लक्षात येते ना मग. ठीक आहे, तुम्ही टेन्शन नका पाठवू. मग उद्यापासून त्यांना सर चालतंय. घेऊन या म्हणून सांगितलं उद्यापासून. चालते चांगलं, मग विचार करून बघ. ठीक चाल पाठव. पाठव. हो मॅम, आज कपडे आणले मी, कपडे मी ते हे घ्या कपडे. क्लास उद्या 5:30ला असेल. उद्या तुम्ही 2 विद्यार्थ्यांना घेऊन 5:30ला या. ओके, उद्यापासून त्यांची नॉर्मल प्रॅक्टिस चालू होईल. ओके, ठीक आहे, चालेल. थँक्यू सर. One, two. क्लासचा पहिला दिवस. ओके करणार ना? गुड. चला थांबा, तिथे जाऊन पटकन फास्ट गो. 1, 2, 3, 4, 5. Get up. चला खेळूच आपण. हा? हा, इथे खेळा तुम्ही हळू. हा? Akila, 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 eh nani, Akila, 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 eh Akila, 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 eh Akila. Two. Start.
बघू हर्षवर्धन हर्षवर्धन चल हर्षवर्धन हर्षू ए हर्षवर्धन काय झालं हर्षू हर्षवर्धन काय झालं नाही थांबा सरांकडे जाऊ. हा बोला ना. काय झालं हर्षू? हर्षू काय झालं? काय झालं बघ? काय झालं? काय नाही होत, काय नाही. स्ट्रॉंग आहे ना तू? स्ट्रॉंग आहे ना? गुड बॉय. ए फर्स्ट एड बॉक्स व्हिडिओ रे पटकन बस. लवकर काय झालं बाळ? काय नाही होत, चल. ओके गुड बॉय. स्ट्रॉंग बॉय ना? स्ट्रॉंग बॉय ना तू? चल चल चल. काय नाही होत, काय नाही होत, काय नाही होत, रागले सर काय नाही होत. ए. काय नाही होत, काय नाही होत, काय नाही होत. काय नाही होत, काय नाही होत, काय टेन्शन नका घेऊ, काय नाही. हर्ष खूप स्ट्रॉंग आहे. चला गेट अप. काय नाही झालं, चला. दुखतंय का हर्षवर्धन दुखा लागलाय नाही ना? गुड बॉय. चल रिलॅक्स. चल जा जा खेळ जा जा तिकडे. चल चला रे. काय नाही झालं, चला तुम्ही का थांबलात? चला. हर्ष आता खूप स्ट्रॉंग झालेला आहे. सर आधी पडला तर लगेच झटकेऊन पडायचं सर खाली. आता खरंच तुमच्या प्रॅक्टिसमुळे खरंच चांगली प्रगती झाली सर. हो मॅम, हे जे सगळं श्रेय तुम्हाला आणि सरला जातं, कारण की तुम्ही कंटिन्यू त्यांना पाठवलात. तुमच्या मनाने एकमेकावर विश्वास ठेवून त्यांना प्रॅक्टिससाठी पाठवलात. खूप मन तुम्ही इथं पाठवल्यामुळं हे आता शक्य झालेलं आहे. ती प्रॅक्टिस तर माझं कर्तव्य आहे त्यांचं घ्यायचं. हे तर फक्त प्रॅक्टिस त्यांनी मन लावून केल्याबद्दल आणि तुम्ही कंटिन्यू इथं आणल्याबद्दल हे झालेलं आहे. तरी पण सर प्रॅक्टिसमुळे खरंच खूप प्रगती झाली सर आमच्या मुलांमध्ये. मला तर वाटतं की अशीच प्रगती पुढे होत जाऊ. हो मॅम, नक्कीच होणार. आज त्याला डोक्याला लागलं, तो चक्कर नाही येऊन पडला, हे सगळ्यात मोठी आनंदाची गोष्ट आहे. त्यामुळं मला खूप आनंद वाटते, कारण की अगोदर तुम्ही जसं सांगितलं की थोडं जरी पडलं किंवा हसल्यावर त्यांना लगेच झटके येत होतात किंवा चक्कर पडत होतात असं बोलल्यावर मला पण वाटलं की आज खरंच कराटेमुळे ह्यांना खूप प्रगती होते. जे डॉक्टर करू शकले नाही ते आपलं कराटे क्लासमुळे झालं सर. हो मॅम, चालेल. गोळी औषध काम करतं कराटे क्लासमुळे पूर्ण झालं सर. ठीक आहे मॅम, चालेल, काय प्रॉब्लेम नाही. खूप आभारी आहे सर. नाही मॅम, आभारी नाही, माझं कर्तव्य आहे तसं करायचं. फक्त तुम्ही त्यांना कंटिन्यू प्रॅक्टिसला पाठवा, अजून त्यांच्यात खूप प्रगती होईल. ओके थँक्यू ठीक सर. आहे. तर कशी वाटली स्टोरी? खरंच कराटेमुळे स्वतःचं संरक्षण करता येतं, शारीरिक व मानसिक स्थिती बदलते, हे या सत्य घटनावरून समजून आले आहे. तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू. नमस्कार, मी रेखा लक्ष्मीनारायण बोगा. मी MIDC नीलमनगर सोलापूर येथे राहते. ही माझी दोन्ही मुलं आहेत, अखिला बोगा आणि हर्षवर्धन बोगा. अखिलाला आणि हर्षवर्धनला लहानपणापासूनच म्हणजे जन्मतः त्यांना झटके यायचे. म्हणजे एखाद्या वेळेस त्यांना टेन्शन घेतले, खाली पडले किंवा डोक्याला मार लागलं तरी त्यांना झटके येऊन ते खाली पडायचे. एखादी आनंदाची गोष्ट किंवा दुःख त्यांना हे दोन्ही पण सहन होत नव्हतं. ते लहानपणापासूनच त्यांना आजार असल्यामुळं हा त्रास मला एवढं म्हणजे असं त्रास देत होतं की काय करू, ह्याचा इलाज काय करू मला कळत नव्हतं. दवाखान्याला दाखवले, डॉक्टरांना विचारले, औषधं चालू होते. हा वर्ष त्यांना कंटिन्यू म्हणजे चालतच होता. कराटे क्लास मी मुलांना जॉईन केले हे मला खूप आनंद वाटतो, कारण कराटे क्लासमुळे ना माझ्या मुलांची दोन्ही शारीरिक व मानसिक जी स्थिती होती ना ती दूर झाली. कराटे क्लासमध्ये मुलांना एवढं म्हणजे चांगलं प्रगती झाली की मी ते शब्दशः मला सांगायला पण येत नाही. जे आजार माझ्या मुलांना डॉक्टरांनी दूर करायला पाहिजे होतं, औषधांनी दूर करायला पाहिजे होतं, ते कराटे क्लासनी दूर केलं मला असं वाटतं. क्लासमधील विश्वजित मर्वे या सरांनी माझ्या मुलांसाठी खूप कष्ट घेतले आहेत, ते मी शब्दशः सांगू शकत नाही तुम्हाला. म्हणजे क्लासमध्ये खूप मोठे मुलं होते, पण माझे मुलं एवढे लहान आहेत की त्यांना
प्रॉपर शिकवताना त्यांना सरांना ना खूप त्रास झाला. तरी त्यांनी माझ्या मुलांसाठी खूप कष्ट घेतले आहेत. माझे मुलं क्लासमध्ये पडले, डोक्याला मार लागलं तरी पण त्यांना काही त्रास झाला नाही किंवा त्यांना चक्कर आला नाही. त्यामुळं मी क्लासचे खूप आभारी मानते व विश्वजित मर्वे सर यांचं पण खूप आभारी मानते. कराटे क्लासमुळं सगळ्यांना फायदे आहेत. माझं म्हणणं एवढंच आहे की प्रत्येक पॅरेंट्सनी आपल्या मुलांना कराटे क्लास हे जॉईन करायला पाहिजे. किंवा कराटे क्लास एवढं महत्त्वाचं आहे ना, मुलं किंवा मुली आपले स्वतःचं संरक्षण त्यांनी करू शकतात असं मला वाटतंय. संरक्षण म्हणण्यापेक्षा ते शारीरिक व मानसिक स्थिती दोन्ही त्यांची सुधारते क्लासमुळं, असं माझं एवढंच म्हणणं आहे. परत एकदा सगळ्यांना थँक्यू म्हणते. विश्वजित सर व किशोर सर दोघांमुळं माझ्या मुलांमध्ये एवढी प्रगती झाली, त्यामुळं दोघांनाही मनापासून आभार मानते. थँक्यू.